3 तासाचं वेटिंग तरीही मुंबईकर रांगेत। नेमकं कारण काय घडलं आणि या मुंबईकरांना 3 तास वेटिंगमध्ये का थांबावं लागलं, यामागं मोठं कारण म्हणजेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। होळीनंतर येणाऱ्या सणाचा सण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहाचं वातावरण होतं। धुलवडीच्या दिवशी मांसाहार जेवणाची प्रथा आहे। त्यासाठी मटण आणि चिकन खरेदी करण्यासाठी दुकानात मटण आणि चिकन खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। लोक रांगेत उभे राहून चिकन मटण खरेदी करत आहेत। सणाचे दिवस असले तरी मटणाच्या दरात वाढ झाली नसल्यानं ग्राहक समाधानी आहेत। उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन ग्राहकांच्या सोयीसाठी मटणांच्या दुकानाबाहेर मंडप उभारण्यात आले आहेत। एवढंच नाही तर धुलवडीचा दिवस त्यात शुक्रवार असल्याने चिकन आणि मटणावर ताव मारणाऱ्या खवय्याने चिकन मटणाच्या शॉपच्या बाहेर लांबत लांब रांगा लावल्या। मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी चिकन मटण शॉपच्या बाहेर अर्धा किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची वाढलेली संख्या पाहता सध्या मटणाचा भाव 780 रुपये किलो झाला आहे। तरी देखील नागरिकांना रांगा लावून मटण खरेदी करताना दिसून आल्याचं आपल्याला पाहायला भेटलं। त्यानंतर ठाण्यात मटणाच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी। ठाण्यात मटण प्रेमींची मटण दुकानाबाहेर भली मोठी रांग लागली। होळी उत्सव साजरा केल्यानंतर धुलवड निमित्त मटण खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी मटणाच्या दुकानाबाहेर प्रचंड गर्दी केली। ठाण्यातील मटण दुकानाबाहेर ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या। होळीची पुरणपोळी झाल्यानंतर धुलवड मटण खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या लागलेल्या रांगा अनेक त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले। मुंबईतल्या प्रभादेवी मटण परिसरात तसेच खरेदी करण्यासाठी भली मोठी रांग लागली होती। हलाल, झटका, मल्हार या राजकारणात न पडता सामान्य माणसाला मात्र होळीच्या निमित्तानं मटणावर मस्त ताव मारायचा होता। त्यामुळे मटणाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात मागणी वाढली। त्यानंतर धुळवडीच्या दिवशी मटणाच्या किमतीमध्ये वाढ न झाल्यामुळे देखील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। दरम्यान मुंबईसह राज्यभरात आज सकाळपासूनच धुलवडीचा रंगतदार उत्सव साजरा होत होता। त्यानंतर तरुण तरुणी तसंच सर्व वयोगटातील नागरिक होळीचा आनंद घेताना दिसत होते। नागरिक एकत्र येऊन नागरिकांना रंग लावताना होळी आनंद साजरी करत होते। प्रत्येकाने ठिकठिकाणी गुलाल महिलांसह नागरिकांनी धूमधडाक्यात साजरा केला। त्याच पद्धतीनं जसं काही पण याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करून आपला मटणाचा हट्ट पुरवला आणि आपला मटणाचा इच्छा होती ती पूर्ण केली। तर नितेश राणे यांनी जे विधान केलं होतं त्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।